हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झालेत। दोन्ही ठाकरे बंधूंकडून दोन वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा करण्यात आली आहे। 6 जुलैला राज ठाकरेंचा गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघणार आहे, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचं आंदोलन होईल। सगळ्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय। तर आपण पाहतोय 6 जुलैला राज ठाकरेंचा गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार आहे। त्या संदर्भात आपण सगळ्या राजकीय पक्षांशी चर्चा करणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत। शिवाय 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आंदोलन होणार आहे। मराठी समन्वय समितीच्या सोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं सुद्धा हे आंदोलन होईल। मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे। मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करेन। 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल। बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल। नाही, अनेक लोक ज्यावेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात, कळलं का, पण ऐन मोक्याच्या वेळेला येत नाहीत अशी लोक मला बघायची आहेत ना। मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील। सरकारला दाखवावं, सांगावं। आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला। सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत। इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं। म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात। मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची लढाई आहे।